तर नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण डेली ब्लॉगिंग सुरू केलेली आहे. आज वावरात गेलो होतो. वावराच्या शेजारचा आपला नजारा आहे हा. आज आभाळ येत होतं, त्याच्यामुळं सोलारला पाणी कमी येत होतं. थोडी मक्का लावलेली आहे, मक्काला पाणी भरत होतो. ही आपली भट्टी. जसं जसं ऊन पडेल तसं तसं हे पाणी जास्त प्रमाणात येईल. म्हणजे ऊन पडल्यानंतर सोलार जास्त हीट ऑब्झॉर्ब करतं, इलेक्ट्रिसिटी जादा येते, त्यानंतर पाणी बी जास्त येते. हे आपलं शेड, ही माझी बायको. आपल्याकडे 2 कालवडी आहे, त्यांच्यासाठी नेपियर गवत घेऊन आली. तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा. आजपासून आपण डेली ब्लॉगिंग करणार आहे. पूर्ण दिवसामध्ये काय झालं, काय घडलं, हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. आता ऊन पडलं आहे, ते आता सोलारचं पाणी ॲटोमॅटिकली वाढलं आहे. इथं बसलो तर आम्ही थकून उन्हामुळं. मोबाईल बघते माझी बायको. म्हणलं ड्राम भरून घ्यावा कालवडींसाठी. तिकडं आपली गाडी उभा आहे. असं वातावरण व्यवस्थित छान, एकदम फ्रेश. हे डांगराचे बिया लावले होते 4-5 दिवस झाले. डांगराचे वेल उगलेत आता. हे 10-12 झाडं लावले, बिया लावलेत डांगराच्या. हे दुसरं उगलं. भरपूर जास्त फास्ट वाढतो. सकाळी ते मातीमधून कोंबवर आलेलेच होते. ही आपली छोटी कालवड, ही एक मोठी कालवड. ही लागलेली 4 महिन्याची गाभण आहे. तर गावड्यांना चारा पाणी करून आतमध्ये बांधू. आतमध्ये शेडमध्ये बांधलंय. हा कडबा आणि भूस त्यांना पावसाळ्यासाठी स्टॉक करून ठेवला. इथे चारा तोडतो मी. आणि हे आपली गाय 4 महिन्याची गाभण आहे. रोज संध्याकाळी घरी यायच्या टायमाला तिला नेपियर आणि खुराक चारून घरी येत असतो मी. आता तसंच शेड लॉक करून आपल्या घरी जायचं आहे. हा आपला आजूबाजूचा नजारा आहे. शेडच्या आजूबाजूला ही थोडी मक्का लावलेली, इथे झाडं लावलेली आहेत. आता पुढच्या उन्हाळ्यात चांगले झाडं होतील. हा डायगावला रस्ता जातो आणि हा सांजखेड्यामध्ये आपल्या गावात रस्ता जातो. आणि हे आपल्या शेताच्या आजूबाजूचं वातावरण एकदम व्यवस्थित. त्यानंतर घरी आलो. ही आमची गल्ली. असे लहान लेकरं बाया बसतात इकडं काम चालू आहे. पोरगी पहा कसं वाकडं तोंड करते हळूच, बघितलं का? हमेशा तसंच वाकडं तोंड करते. हे आमचं घर. माझी बायको मला खायला देते शकली पेढे. काही खायना नाही. आता लहान मुलगा खेळत होता, मी त्याला म्हटलं 2 जण भांडण करा तुम्ही. ते भांडण करत होते. तो हमेशा मारतो तिला. तो बघा कसं तिला मारायला जातो. मजा करते. तिचा आजोबा बसलेले होते खाली, त्याच्यामुळं तो काही डायरेक्टली तिला मारत नाही. तिला भीती दाखवतो, मारले. असे असतात लहान मुलं, खेळतात आनंदात. पुढं बघा आम्हाला काय गप्पा मारतो, कशा मारतो. चला तर बाय बाय, भेटूया उद्याच्या. आपशीत कवटं खोपशील काय? काय खोपशील काय? काय आहे ते? हां, आपशीचं मुंडक्याचं कावटा खोपशील काय? कोणी खोपशील?